साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातली वाहतूक कोंडी जगात भारी। वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथं। वाहतूक कोंडीत अडकला पुण्याचा श्वास। पुणे तिथे काय उणे हे ब्रीदवाक्य अगदी अभिमानानं पुणेकर मिरवत असतात। प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहिले नाहीयेत। जगात अनेक मोठ्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरते। शहरात वाहनांची संख्या वाढल्यानं कमी अंतर कापण्यासाठीही बराच वेळ लागतो। टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरातल्या वाहतूक कोंडीचं सर्वेक्षण करून अहवाल प्रसिद्ध केलाय। संबंधित शहरामध्ये 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणारी वेळ याचं सर्वेक्षण केलं आणि या जागतिक वाहतूक कोंडी अहवालात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे। पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 33 मिनिटं 22 सेकंद इतका वेळ लागतोय। मुख्य म्हणजे पहिल्या 5 मधील 3 स्थानांवर भारतातील शहर आहेत। पहिल्या क्रमांकावर कोलंबियातील बरानकीला 10 किलोमीटरसाठी लागणारा वेळ आहे 36 मिनिट 6 सेकंद। कोलकाता 34 मिनिट 33 सेकंद। बेंगळुरू 34 मिनिट 10 सेकंद। पुणे 33 मिनिट 22 सेकंद। आणि लंडनमध्ये 10 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 33 मिनिट 17 सेकंदाचा कालावधी लागतो। यावर वाहतूक तज्ञांचं काय मत आहे ते पाहूया। त्यामुळे हा जर ट्रॅफिक कंजेशन आणि जो स्पीड कमी होतोय हा जो इश्यू आहे त्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर बसेसशिवाय पर्याय नाही। आणि जे आपलं वाहतुकीचं बजेट आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि PCMC दोन्हीचं जवळजवळ हजार करोडचं फक्त वाहतुकीचं बजेट आहे। तर खरं सांगायचं त्यातलं किमान 50% हे चालणे बस आणि सायकल ह्यांच्यासाठी दरवर्षी राखून ठेवलं पाहिजे। अशा दृष्टीने गेलो तरच होईल। आज त्याची पर्सेंटेज फक्त 20% आहे। फक्त 20% आपण म्हणतोय की आम्हाला बसेस चांगल्या हव्या आहेत वगैरे, पण खर्च खूप कमी करतोय। एका बाजूला पुणे शहराचा विकास आणि विस्तार चोहूबाजूने होतोय, तर त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा वाहतुकीला फटका बसतोय। नेमके काय कारण आहेत ते पाहूया। मेट्रोचं विस्तारीकरण, उड्डाणपुलांची कामं, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहनांची वाढलेली संख्या, असक्षम वाहतूक व्यवस्था, अरुंद रस्ते, फुटपाथची दुरावस्था, अनधिकृत फेरीवाले, यामुळे वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। त्यामुळे राज्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनाही आपापल्या पद्धतीनं ही वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल हे पाहणं गरजेचं आहे। नाहीतर आता चौथ्या क्रमांकावर असलेला पुणे वाहतूक कोंडीतही अव्वल व्हायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। पुण्यानंतरची बातमी आता नाशिकमधून। नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरकर्त्यांवर आता नाशिक पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। नायलॉन मांजा विक्री आणि जे वापरतात त्यांच्या विरोधात आता दाखल गुन्ह्यांमध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हे देखील कलम लावण्यात येणार आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आली। नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे, त्यामुळे त्यांच्या पालकांवर देखील आता कारवाई होणार आहे। नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर 26 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यात 7 आरोपींना अटक झालेली आहे। नाशिकमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। आतापर्यंत आपल्याकडे एकूण 26 गुन्हे दाखल होते, त्यामध्ये जवळपास 29 आरोपी होते। आपण त्या सर्व गुन्ह्यांना अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे भारतीय न्याय संहितेचे 110 कलम आपण वाढ केलेली आहे सर्व गुन्ह्यांना। आपण त्यामध्ये 9 बालकांचे जे वडील आहेत त्यांना आरोपी केलेला आहे। पुढची बातमी नाशिक जिल्ह्यातूनच आहे। नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणारा तरुण जखमी झालाय। येवला तालुक्यातील पिंपळखुटे इथे घटना घडली। मांजामुळे तरुणाच्या नाकाला गंभीर जखम झाली आहे, त्याच्यात नाकाला 6 टाके पडलेत। काल देखील नाशिक शहरात एका तरुणाचा मांजामुळे गळा कापला गेला, 75 टाके त्याच्या गळ्याला पडली। तिकडे नागपूरमध्ये देखील जप्त केलेला नायलॉन मांजा पोलिसांकडून आता नष्ट करण्यात आलाय। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। जवळपास 18 लाख किमतीचा नायलॉन मांजा नष्ट करण्यात आलेला आहे। रोड रोलर चालवत हा मांजा नष्ट करण्यात आलेला आहे।
आपण नागपूर सिटी पोलीस माननीय CP सरांच्या संकल्पनेतून से नो टू नायलॉन मांजा हा उपक्रम राबवत आहोत। त्याच्यामध्ये झोन 5 येथील आमचे सर्व इथे सिनियर पीटर्स सिनियर इन्चार्जेस देखील अवेलेबल आहेत। या सर्वांच्या मेहनतीतून आपण जवळपास 80 गुन्ह्यांचा एक 18 लाखाचा मुद्देमाल इथे नष्ट करत आहोत। पुढची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर शहर आणि परिसरात गुंडांनी अक्षरशः हैदोस घातलाय। हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुंडांकडून दहशत माजवली जाते, धमक्यांचे रील्स ठेवले जात आहेत, मात्र पोलीस गप्प आहे। धक्कादायक बाब म्हणजे काही गुंडांनी धमक्यांचे रील्स ठेवल्यानंतर 2 दिवसातच एका तरुणाची कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या झाली। पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावर हतबल आहे। रील आयडीचा आम्ही शोध घेतला। रील आयडीचा शोध घेऊन त्याचे इंस्टाग्राम हँडलर जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि रील्स मध्ये जे जे युवक असतील जे तिथे दिसत आहेत हँडलर व्यतिरिक्त त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे। असे जर कुठले दहशत माजवणारे रील असतील, आव्हान देणारे रील असतील तर त्यावर यापुढे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, कडक कारवाई करण्यात येणार आहे। राज्यभरातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता एक थोडी वेगळी बातमी। लग्नासाठी सुंदर मुलगी शोधताय तर जरा थांबा, कारण लग्नाविना किंवा प्रियसीविना जगणाऱ्या कोट्यवधी पुरुषांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे। आता तुम्हाला जशी पाहिजे तशीच गर्लफ्रेंड किंवा बायको तुम्हाला मिळणार आहे। विशेष म्हणजे ती कधीही म्हातारी होणार नाही। ती कशी आणि कुठे मिळणार यावरचा हा विशेष रिपोर्ट। कधीही म्हातारी न होणारी बायको पाहिजे? लग्नासाठी सुंदर मुलगी शोधताय? जरा थांबा। एकांतात राहणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज। हल्ली प्रेम प्रकरणात ब्रेकअपचं आणि लग्नात डिवोर्सचं प्रत्येकाला टेन्शन असतं, मात्र आता तुमचं हेच टेन्शन दूर होणार आहे। जशी तुम्हाला हवी अगदी तशीच गर्लफ्रेंड तुम्हाला सहज मिळणार आहे। या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला अजिबात खर्च करावा लागणार नाही। या गर्लफ्रेंडला महागडी गिफ्टही तुम्हाला द्यायची नाहीयेत। या गर्लफ्रेंड कडून तुम्हाला कधीच ब्रेकअपचं टेन्शनही नसणार आहे। जशी तुम्ही स्वप्नात पाहिली अगदी तशीच सुंदरी तुम्हाला मिळणार आहे। आणि या तुमच्या स्वप्न सुंदरीचं नाव आहे आर्या। ही आर्या नेमकी कशी आहे पाहूया। आर्या AI टूल्सचा वापर करून बनवण्यात आली आहे। बुद्धिमत्ता अगदी जिवंत माणसासारखी। चेहरा, केसांचा रंग आणि केश रचना कस्टमाइज करता येणार। आर्याच्या संपूर्ण शरीरात 17 मोटार्स। पण जर तुम्हाला आर्या तुमच्या सोबत हवी असेल तर मात्र तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल। या गर्लफ्रेंडवर किती खर्च करावा लागेल पाहूया। कंपनीकडून आर्याच्या 3 आवृत्त्या लॉन्च। फक्त चेहरा आणि मानेसाठी 8,80,000 रुपये। दुसऱ्या मॉडेलसाठी 1,29,00,000 रुपये। तर पूर्ण आकाराच्या आर्यासाठी सुमारे 1,50,00,000 रुपये। आपल्या दिलखेचक अदा दाखवून पुरुषांना घायाळ करणारी आर्या ही रोबोटिक गर्लफ्रेंड विशेषतः एकटं राहणाऱ्यांसाठी सोबतीला असेल। त्यामुळे तुम्ही देखील जर विना कटकट गर्लफ्रेंड आणि बायकोच्या शोधात असाल तर आर्याचा पर्याय हा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो। फक्त पैसे खर्च करायची तयारी ठेवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आता आर्याच्या खरेदीसाठी कोण कोण पुढे येते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पुढची बातमी आहे नाशिकमधून अपघाताची। नाशिकमध्ये झालेल्या अपघाताआधीचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। नाशिकमध्ये पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला। या अपघातात देवदर्शनावरून
परतत असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. यातल्या काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताआधीचा या तरुणांचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हे सर्व तरुण टेम्पोनं निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते. परतताना हा टेम्पो द्वारका चौकात उतरत असताना सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आता 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. आमच्या ड्रायव्हरने थोडी ड्रिंक केली तर आमच्या गाडी थोडा खराब चालवत होता रॅश. तर मला परत बोला आता गाडी तूच चालव, पण त्याने मला काही गाडी दिली नाही परत चालवायला. मी त्याला बोललो गाडी साईडला थांबव, मी उतरून घेतो गाडीमधून. मी उतरलो गाडीमधून, मग ते मला कसं फोन आला 10 मिनटात. ती पोरं सगळे ॲक्सिडेंट झाला गाडीचा. नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये 5 जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत. 13-14 जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अजून 2-3 जणं अत्यवस्थ आहेत, सिरियस आहेत. आज 5 जणं या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाची परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे. त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांनासुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल. नाशिकनंतर पुढची बातमी आता कल्याणमधून. मुलींची छेड काढणाऱ्या 3घांना नागरिकांनी चोप दिलाय. कल्याण पूर्व 100 फूट रोडवरील ही घटना आहे. भर रस्त्यात टेम्पो चालकासह 2घांनी मुलींची छेड काढली होती. नागरिकांनी 3घांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. बातमी आता पुण्यातून. विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून 3घांना दगडासह लाठीकाठीनं कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. पुण्याच्या लोणी काळभोर येथील MIT कॉर्नर जवळ ही घटना घडली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे आता परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. लोणी काळभोर जवळील शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुढच्या बातमीकडे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आता सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आलेली आहे. कारण सणासुदीला भाज्या कडाडल्याचं पाहायला मिळतंय. भेंडी, पापडी, वाल, वांग आणि गाजर हे 15 ते 20% महागल्यात. पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचं किचन बजेट कोलमडलेलं आहे. बघा, भेंडी आधीचा दर होता 100 रुपये किलो, आताचा दर आहे 120 रुपये किलो, 20 रुपयांनी महागली. पापडी आधीचे दर होता 80 रुपये किलो, आता 120 रुपये किलोने मिळते, म्हणजे 40 रुपये वाढलेत. वाल आधीचा दर होता 120 रुपये किलो, आताचा दर तब्बल 200 रुपये किलो, 80 रुपयांनी वाढ. पावटा आधीचा दर होता 100 रुपये किलो, आताचा दर आहे 120 रुपये किलो. वांगी आधीचा दर होता 60 रुपये किलो, आता 1 किलोला 100 रुपये मोजावे लागतात, 40 रुपयांची दरवाढ झाली. गाजर आधीचा दर होता 60 रुपये किलो, आता 80 रुपये किलो. राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी आता आनंदाची बातमी, कारण राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र जी आहेत ती सुरूच राहणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत परवानगी दिली. याआधी ही खरेदी 31 जानेवारीपर्यंतच, म्हणजे आता राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवलेली आहे. आज महाराष्ट्र की तरफ से, राज्य सरकार की तरफ से ये मांग आई थी कि सोयाबीन की खरीदी की समय सीमा बढ़ाई जाए. 31 मार्च तक महाराष्ट्र सोयाबीन खरीदना चाहता है, तो महाराष्ट्र के लिए भी सोयाबीन की खरीद की समय सीमा बढ़ाकर जो उन्होंने 31 जनवरी तक बढ़ाने की मांग की थी, 31 जनवरी तक हम बढ़ा रहे हैं. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली. पणन विभागाच्या 100 दिवसाच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी या सूचना केल्यात. समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावं आणि या हबच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारल्या जाव्यात, तसा आराखडा तयार करावा अशी सूचना आहे.
पणन विभागाच्या कामाचा फडणवीसांनी आढावा घेतलेला आहे. सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आलं. कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यानं तसंच निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या बातम्यांचा आपण आढावा घेतला. आता महाकुंभमेळा संदर्भातल्या काही घडामोडी पाहूया. जगातला सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभमेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये प्रारंभ झालाय. पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान अगदी मोठ्या उत्साहात पार पडलं. तब्बल 1.5 कोटी भाविकांनी डुबकी मारत स्नान केलंय. आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे. 26 फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची महाशिवरात्रीला सांगता होईल. या महाकुंभमेळ्यासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत. महाकुंभमेळा हा सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे. यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यात सहभागी होतील असा अंदाज आहे. ऐसा 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर लोटणार आहे. स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट असतील. सुमारे 1.5 लाख तंबू उभारण्यात आले. 15,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. 13,000 रेल्वे तसंच 200 चार्टर्ड विमानांची देखील सोय करण्यात आली. भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तसंच फायर फायटिंग बोट देखील तैनात करण्यात आली. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभमेळा सुरू झाला. 144 वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून आलाय. आता पुढचा महाकुंभमेळा थेट 22व्या शतकात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या महाकुंभमेळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य भाविकांना लाभलंय. कुंभमेळ्याचे 4 विविध प्रकार असतात. सामान्य कुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा, अर्ध कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे 4 प्रकार आहेत. जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्याला अर्ध कुंभमेळा म्हणतात. जर असा योग 12 वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ असतो. आणि असा योग जर 144 वर्षानंतर आला तर तो महाकुंभमेळा असतो. प्रयागराजमध्ये आता आजपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. महाकुंभमेळ्याबाबतच्या काही बातम्या आपण पाहिल्या. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. ऑफिसला वारंवार सुट्टी मारत असाल तर सावध राहा. कारण तुम्ही खोटं कारण सांगून सुट्टी घेतली असाल तर तुमच्या बॉसला कळणार. कारण तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची नेमणूक करण्यात आली. हे नक्की काय आहे याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. आजाराची सुट्टी, डिटेक्टिव्हची नजर. खोटं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांची खैर नाही. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? ऑफिसमध्ये वारंवार दांड्या मारत असाल तर आता खैर नाही. खोटी कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांवर डिटेक्टिव्हची नजर असणार आहे. तुम्ही सुट्टी कोणत्या कारणासाठी घेतलीये? खरं कारण सांगून सुट्टी घेतलीये का? सुट्टी घेऊन तुम्ही कुठे फिरायला जाताय का? कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. आजारपणाचं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कंपनीकडून नजर ठेवली जाणार आहे. डिटेक्टिव्हची नजर सुट्टी घेणाऱ्यांवर राहील. त्यानंतर खोटं कारण आढळल्यास कारवाई केली जाईल. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. असे डिटेक्टिव्ह कोणत्या कंपन्यांनी नेमलेत? भारतात असे डिटेक्टिव्ह नेमले आहेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
काही डिटेक्टिव्हच्या माहितीमध्ये अनेक खुलासे झाल्याचा दावा करण्यात आलाय. काही लोक सुट्ट्या घेऊन घरातील व्यवसायाला मदत करत होते. एका ड्रायव्हरनं आजारी असल्याचा बहाणा करून पबमध्ये काम करायला गेल्याचं आढळलं. मात्र हे कुठे सुरू आहे याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. भारतात अजून कंपन्यांनी डिटेक्टिव्ह नेमलेले नाहीत. जर्मनीत सुट्टी घेणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमण्यात आलेत. खोटं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांवर डिटेक्टिव्हची नजर असेल. सुट्टी घेणाऱ्यांची संख्या वाढल्यानं कामावर परिणाम होतोय. जर्मनीत 2023 साली जीडीपी 0.8% घसरल्याचा दावा देखील करण्यात आलाय. जर्मनीत डिटेक्टिव्ह एजन्सीकडे मागणी वाढली आहे. खोटी कारण सांगून सुट्टी घेणारे डिटेक्टिव्हला आढळले. मागच्या काही वर्षात खोटं बोलून सुट्ट्या घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा कामावर परिणाम झाला आणि जर्मनीतील जीडीपी घसरल्याचा दावा केला. तसंच जीडीपी घसरल्यामुळे जर्मनीत आर्थिक मंदी आल्याचाही दावा करण्यात आलाय. भारतात मात्र असा कुठेही प्रकार आढळलेला नाही. मात्र भारतातही जर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमले तर दांड्या मारणाऱ्यांची पंचायत होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.